जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जय महाराष्ट्र, आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जे PM किसान योजना आहे या योजनेचा हप्ता दुपारी 2 वाजता जमा होणार, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊत मित्रांनो। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 18व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा बोलत असताना 5 ऑक्टोबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता होता, तो टाकण्यात आलेला होता। एकंदरीत PM किसान योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अपडेट जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर सविस्तर माहिती आपण एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलवरती पाहत आहात। तर PM किसान योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। सन 2018 मध्ये केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। या योजनेला PM किसान योजना असेही संबोधले जाते। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। या हप्त्यामध्ये वाढ करून थेट आता 15,000 रुपये सुद्धा हप्ता होऊ शकतो। PM प्लस नमो प्लस PM, तर PM प्लस नमो किंवा PM प्लस नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता किंवा PM किसान योजनेचा हप्ता अनेक जणांना जो आहे तो कन्फ्युजन होत असतं। म्हणजेच काय, तर अनेक जणांना हे होत नाही। तर PM किसान योजनेची eKYC आवश्यक आहे। तर मित्रांनो, PM किसान योजनेची eKYC करणं आवश्यक आहे। PM किसान योजनेची eKYC आपण खाली दिल्याप्रमाणे 3 पद्धतीने करू शकता मित्रांनो। तर पहिली पद्धत आहे OTP आधारित, दुसरी पद्धत आहे बायोमेट्रिक आधारित, तिसरी आहे फेस ऑथेंटिकेशन्स आधारित म्हणजे फेस स्कॅन करून, दुसरं म्हणजे अंगठा लावून आणि तिसरं म्हणजे OTP बेस्ड OTP वरून। तर तिन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितले eKYC करून घ्या। अत्यंत महत्त्वपूर्ण हे टॉपिक असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। एवढं सांगतो मित्रांनो की eKYC करून घ्या, अन्यथा आपल्याला हप्ता मिळणार नाही। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। धन्यवाद।